अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज दहिसर पूर्व स्टेशन परिसरामध्ये भाजपाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध आंदोलन करण्यात येत आहे। स्त्रीचा अनादर करणाऱ्या संजय राऊत यांचा जाहीर निषेध असे फलक या ठिकाणी महिलांच्या हातामध्ये घेतलेले आहेत। आपण जर बघितला तर या ठिकाणी संजय राऊत याच्या प्रतिकात्मक फोटोला जे आहे ही काळी शाही त्यांच्या तोंडावरती टाकून या ठिकाणी महिलांनी हातामध्ये फलक घेऊन हा जाहीर निषेध करण्यात येत आहे। एकंदरीतच जर महिला जर बघितल्या तर आपण सोबत भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी आहेत या आंदोलनामध्ये। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। सहभागी झाल्यात काय सांगणार ताई या आंदोलन? आज नवनीत राणाबद्दल जे अपशब्द संजय राऊतने केलेले आहे हा तमाम भारतातल्या आमच्या तमाम महिलांचा हा अपमान आहे। एखाद्या महिलेबरोबर फुले आंबेडकर आणि शाहू महाराज त्याचबरोबर शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये जर एका महिलेबरोबर अशा पद्धतीचं शब्द उच्चारत असतील तर आज मला बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची आज आठवण येते। बाळासाहेब असते त्याला चप्पल मारून आज हाकलून लावलं असतं। चप्पल मारून ह्या संजय राऊतला हाकलून दिलं असतं। कुठल्याही पक्षाची महिला असो त्या महिलेला इतक्या खालच्या स्तरामध्ये ज्या पद्धतीने संजय राऊत बोललेले आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करते ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या महिलांचं काय दुःख असेल। पण मला खात्री आहे तमाम महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या महिला ह्या संजय राऊतला त्याची जागा दाखवतील। आज एका बाजूला तुम्ही महिलांना 50% आरक्षण देतायत, एका बाजूला देशाचे पंतप्रधान लोकसभेमध्ये 33% आरक्षण देण्याचा विचार करतायत आणि एका बाजूला शरद पवार स्वतःच्या सुनेला बाहेरची म्हणतायत। ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काय असू शकतं? कुठे चाललेलं आहे महाराष्ट्र? ज्या शिवरायांनी महिलांचा सन्मान केला। आता तुमची मागणी काय या संदर्भामध्ये? आमची मागणी आहे संजय राऊतांनी माफी मागवायला पाहिजे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचा कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने जर अशी महिलांबद्दल भाषा वापरली तर त्यांना हीच जागा आम्ही दाखवू। आपण बघितलेलं आहे संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा आम्ही अशा या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू असं सुद्धा या महिलांनी व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष विजय गायकवाड, TV9 मराठी, दहिसर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।